नमस्कार. आजचं डेस्टिनेशन खूप मनाजवळचं आहे, ते म्हणजे मृत्युंजयेश्वर मंदिर, कोथरूड. या मंदिराची एक वेगळी वाईब आहे. कॉलेजमध्ये असताना बऱ्याच वेळा मी इथे येऊन बसायचे. मनाला खूप शांत वाटायचं. इथली हिरवीगार झाडं, शांतपणा असं वाटूच देत नाही की आपण कोथरूडमध्ये आहोत. आजकालच्या कॅओटिक लाईफमधनं जर शांतता हवी असेल तर इथे येऊन बसायला हरकत नाही. बरेच जण इथे येऊन ध्यान करतात, वाचन करतात, अभ्यास करतात किंवा मग नुसतं निश्चिंतपणे बसतात. आपण जिथनं प्रवेश केला ती मेन एंट्री आहे. इथलं वातावरण एकदम मनाला प्रसन्न करणार आहे. हे मृत्युंजयेश्वर मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास पण तितकाच इंटरेस्टिंग आहे. उत्तर पेशवाईतील प्रख्यात सेनापती सरदार हरिपंत बल्लाळ फडके यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते दाजीबा फडके. दाजीबा फडके यांची एक मुलगी होती सौ राधाबाई. सौ राधाबाई यांचा विवाह 16 फेब्रुवारी 1717 रोजी बाजीराव पेशवा यांच्यासोबत झाला. तर या लग्नामध्ये फडके कुटुंबाच्या मालकीचा असलेला कोथरूडमधील बगीचा त्यांनी मुलीला बक्षीस म्हणून दिला. नुसता बगीचा कसा काय द्यायचा, त्यामुळं फडके कुटुंबियांनी त्या बगीच्यामध्ये श्री मृत्युंजयेश्वर शिवमंदिर बांधले आणि मुलीला बक्षीस म्हणून दिले. तेच आहे हे श्री मृत्युंजयेश्वर मंदिर. हा जो प्रशस्त सभामंडप आहे हा 1989ला बांधला गेला. त्याआधी इथे पत्र्याचा मंडप होता. पण हे समोरचं काळ्या घडीव दगडाने बनवलेलं मंदिर आधी होतं तसंच आहे. यामध्ये काहीच बदल केला नाही आहे. उजवीकडे श्री विष्णुदेव आणि डावीकडे गणपती बाप्पा आणि आपले महादेव. बघा ना, किती सुंदर मंदिर आहे. वा, मानलं मी फडके कुटुंबियांना. खरंच भारी आहे ना या मंदिराचा इतिहास. मंदिराचा परिसर मुळामध्ये बगीचा असल्यामुळे अजूनही तो वेल मेंटेन्ड आहे. फक्त मंदिरच नाही तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण खूप प्रसन्न आहे. हे आहे मंदिराचं दुसरं गेट. इथे पण सुंदर झाडी आहेत आणि एकदम रिफ्रेशिंग एन्व्हायरमेंट आहे. तुम्हा सगळ्यांना माझं मनापासून एक सजेशन असेल, ते म्हणजे तुम्ही 15-20 मिनटं इथे येऊन निवांत बसून बघा आणि तुम्हाला काय जाणवलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. मला वाचायला नक्की आवडेल. अशा बऱ्याच फिरण्याच्या आणि खाण्याच्या जागा जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.